महायुतीचं लोकसभा निवडणुकांचं जागा वाटप ठरलंय असं सांगितलं जात आहे। या जागा वाटपामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळणार आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेला त्यांच्या सध्याच्या खासदारांपेक्षा कमी जागा वाट्याला येण्याची शक्यता आहे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या क्षमतेप्रमाणे जागा मिळतील। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षणाचं विधेयक सत्ताधारी महायुतीनं दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करून घेतलंय। महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। महायुतीत सहभागी असलेल्या तिन्ही घटक पक्षांचं जागा वाटपही ठरल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुका भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे सध्याच्या महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपला जास्त जागा मिळतील हे स्पष्ट आहे। महायुतीचं जागा वाटप कसं असेल बघूया। भाजप 32 जागांची शक्यता, शिंदेंची शिवसेना 10 जागा लढण्याची शक्यता, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळण्याची शक्यता। हा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येत आहे। आप जानकर के हैरान होंगे, अभी तो चुनाव बाकी है। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकांसाठी अब की बार 400 पारची घोषणा केली आहे। देश का मिजाज एनडीए को तो 400 पार कर पाई के रहेगा, लेकिन भारतीय जनता पार्टी को 370 सीट अवश्य देगा। आम्ही एकटे 370 जागा जिंकू असं भाजप कॉन्फिडेंटली सांगताय। मात्र ही आकडेवारी सत्यात उतरवण्यासाठी उत्तर प्रदेश पाठोपाठ लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात मोठं यश संपादन करणं गरजेचं आहे। महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय, महायुतीचा फॉर्म्युला स्पष्ट आहे। महायुतीतल्या सर्व पक्षांनी एकत्र मिळून ठरवलंय की 48 पैकी 42 जागा आम्हाला जिंकच्यावर जागा जिंकायच्या आहेत। त्यासाठी कोण किती जागा लढेल याचा अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार घोषित करतील। शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या 13 खासदार आहेत। मात्र भाजपासाठी लोकसभा निवडणुकीचं महत्त्व लक्षात घेता शिंदेंची शिवसेना 3 जागा भाजपाला सोडण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेत आलेले मिलिंद देवरा इच्छुक होते, मात्र त्यांची वर्णी राज्यसभेवर लावली आहे। दक्षिण मुंबईतून भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या नावांची चर्चा आहे। दुसरा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग। शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। तर पालघर हा मूळचा भाजपाचा मतदारसंघ आहे। 2018 साली चिंतामण वनगांच्या निधनानंतर राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली होती। 2019च्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला। शिवसेनेच्या कोट्यातून राजेंद्र गावित खासदार झाले। यावेळी गावितांना भाजपच्या कमळावर लढण्याची इच्छा आहे। तर महायुतीत नाशिक आणि धुळे या मतदारसंघांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे। ही अदलाबदल कशी असेल पाहूया। धुळे मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे। सुभाष भामरे खासदार आहेत। धुळ्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। धुळे शिंदेंकडे गेलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाणार। नाशिकमध्ये सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत। छगन भुजबळ आणि समीर भुजबळांचा पक्षप्रवेश करून भाजप त्यांना संधी देणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। आम्हा तिन्ही पक्षांचं ठरलेलं आहे, महायुतीचं सर्व एकमत झालेलं आहे। कोणाला किती संख्याबळ मिळेल आणि कुठली जागा कोणाला मिळेल हे आपणास 2 दिवसानंतर फायनल उत्तर कळलेलं असेल। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचं जर आपण म्हणाल तर त्यांचे जे काही नेते आहेत ते योग्य वेळी ते डिक्लेअर करतील। मात्र एकनाथराव शिंदेजी जे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत हे लवकरच आपणास ही गोड बातमी सांगतील। अजित पवार विधानसभा निवडणुकांसाठी आग्रही असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत ते 6 जागांवर समाधान मानू शकतात। बारामती, शिरूर, माढा, मावळ, रायगड, धाराशिव आणि परभणी यापैकी 6 जागा अजित पवार लढण्याची शक्यता आहे। त्यासोबत अजित पवारांसोबतचे राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या चिन्हावरही लढण्याची शक्यता आहे। शिंदे फडणवीसांना अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे राज्यात अनेक लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद वाढलेली आहे। त्याचबरोबर काही मतदारसंघांवरून मतभेदही होण्याची शक्यता आहे। अखेरीस महायुतीतल्या जागा वाटपावर दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींसमोर शिक्कामोर्तब होईल। मात्र राज्यात 45+ जागांचा संकल्प महायुतीने केलाय। भाजपा यात जास्त जागा पदरात पाडून घेईल असं सध्या तरी दिसतंय।
शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांना विधानसभेत जास्त जागा देण्याचं आश्वासनही देण्यात येईल। लोकसभा निवडणुकीनंतर पुढे काय होईल याबाबत मात्र राजकीय पंडितही तुर्तास अंदाज बांधू शकत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।